उमेदवारी देण्यावरून भाजपामध्ये अनेक म्हणजे रंग पाहायला मिळाले आणि त्यामधलाच एक रंग म्हणजे हद्दवाड भागातला आणि प्रभाग क्रमांक 25 मधला की वैभव हत्तुरे हे अनेक वर्ष भाजपामध्ये निष्ठावंत म्हणून काम केलं आहे आणि ते नगरसेवक देखील होते, पण यंदाच्या निवडणुकीमध्ये मात्र त्यांना नाकारले का आणि कशासाठी नाकारले? याचं उत्तर मी देऊ शकत नाही साहेब, कारण हे भारतीय जनता पार्टीच्या प्रक्रियेमध्ये झालेलं आहे. मी उमेदवारी मागणी अर्ज केलं, मी उमेदवारी अर्ज भरलं, पक्षाला माझ्या उमेदवारीची मागणी केली, माझी मुलाखत झालं, सर्व गोष्टी कायदेशीररित्या होत होते, पक्षाकडूनही पॉझिटिव्ह होता. शेवटच्या दिवशी काही मिनिटाआधी मला कळलं की माझी उमेदवारी कट झाली. त्यामुळे मी ह्या प्रक्रियेत काय घडलं याचा मी अंदाज लावू शकतो. आम्हाला असं म्हणजे तुम्ही किती वर्ष झालं पक्षामध्ये? साहेब, माझं राजकीय उदय हे 2017ला आहे. मी MBA फायनल सेमिस्टरला होतो. माझ्या प्रभागामधील लोकांनी मला आग्रह खातीर माझ्या वडिलांना काकांना निवडणुकीत आणत होते. ते नको म्हटल्यानंतर मला हत्तुरे घरातले एक उमेदवारी द्या म्हणून लोकांचा आग्रह खातीर मी राजकारणात MBA शिकताना आलो आणि त्या दिवशी मी भारतीय जनता पार्टीचं काम त्याच्या आधी 1 वर्षापासून मी भारतीय जनता पार्टीत काम सुरू होतं. 2016 पासून 2017चा उमेदवार म्हणून 2017ला चालू झालं. त्या दिवसापासून मी आज तागायत म्हणजे मागील 4 दिवसापूर्वीपर्यंत भारतीय जनता पार्टीचं काम करतो. प्रभागाचा विकास करत असताना सर्वाधिक विकास निधी हद्दवाड भागामध्ये खास करून तुम्ही आणला, विकासही चांगला झाला. पक्षश्रेष्ठीला म्हणजे ह्या गोष्टी जमेच्या दिसल्या नाहीत. ह्या गोष्टी साहेब आता माझ्या भागामध्ये तुम्ही फिरलात किंवा तुम्हाला लक्षात आलं असेल, तुम्ही जर बघितलात की मी प्रत्येक गोष्टी कामात केलो. असं कुठल्याही बाबी माझ्या बाबतीत मी पक्षाच्या विरोधात किंवा पक्षाचं काम करणं किंवा माझ्या मतदारांचं काम करणं हे माझ्या हातून नाही झालं, असं माझं कधीच झालं नाही. मी माझं 100% माझं प्रयत्न त्या गोष्टीत करत होतो. मी सुरुवातीपासून काम केलो. मी माझ्या भागामध्ये ज्या ज्या गरजेचे होते, रस्ते असू दे, ड्रेनेज लाईन असू देत, सगळ्या गोष्टी ज्या काही इवन आम्ही स्मार्ट सिटीमध्ये एक विशेष अभियानमध्ये आम्ही सगळ्यांनी विनंती केलं हद्दवाड भागामधले, त्यामध्ये मी 1 नंबरला होतो की आमचे लाईट जुने झालेत, शहराला भरपूर बजेट आलेलं आहे, फक्त LED तरी सोय करा, ही मागणी करणारा मी होतो. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे इतका विकासाचा विजन असणारे तुम्ही बापूच्या यादीमध्ये होतो असं आमची माहिती आहे. हा साहेब असू शकतो, कारण मी एक काम करणारा नगरसेवक आहे. मी लोकसभा विधानसभेला लीड देणारा माणूस आहे, त्यामुळे मी म्हणजे बापूच्या यादीमध्ये नक्कीच आहे. मग माशी कुठं शिंकली? बालाजी सरोवरला? साहेब आता ते मी सांगू शकत नाही, कारण मी कुणावर आरोप करणं चुकतंय. कारण मी जोपर्यंत कुठल्याही गोष्टी सत्यतात पडताळणी करत नाही, मी कुणावर आरोप करणं हे माझ्या स्वभावात नाही, त्यामुळे मी हे करू शकत नाही. मैत्री किंवा मैत्रीच्या अनुषंगाने झालेल्या तडजोडी आणि पक्षामध्ये झालेला प्रवेश हा वैभव हत्तुरेला अडचणीचा ठरला? नाही साहेब, मी आयुष्यात माझं एक तत्व आहे, मी कोणासाठीही कुठंही कधीही राहू दे, मी कोणासोबतही राहिलो प्रामाणिक राहणार, एकनिष्ठ राहणार. जी मैत्री सांगताय तुम्ही त्याचेच उत्तर देतोय. मैत्री हे कधी तुटत नसतंय. पक्षासोबत प्रामाणिक राहणं हे माझं काम आहे. माझा प्रश्न असा आहे की मैत्री आणि पक्षप्रवेश ह्या दोन्ही गोष्टी वैभव हत्तुरेला अडचणीत आणल्या का? आता ह्या गोष्टी मी जर काहीतरी सांगायला गेलो तर ते पक्षाच्या भारतीय जनता पार्टीच्या कुणावर तरी आरोप केल्यासारखं होईल, त्यामुळे मी करणार नाही. पण माझं उमेदवारी का डावललं गेलं ह्याचं सत्यता मात्र मला आजपर्यंत कळलं नाही. मला एक म्हणायचं आहे की बाबा गुन्हेगार ठरला तर गुन्हेगाराला देखील सांगितलं जातं की बाबा तुमच्यावर हे गुन्हे आहेत आणि हे तुम्हाला मान्य आहेत का? तुम्हाला काय असं काही म्हणजे तुम्हाला नाकारल्यामागचं कारण सांगितलं पक्षश्रेष्ठीने? नाही साहेब, मला उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी दुपारी 2:30 वाजेपर्यंत माझं उमेदवारी फायनल आहे आणि माझ्या AV फॉर्मवर नाव लिहिलं जातं असं निरोप होता. पण देवानं किंवा माझ्या मतदारसंघातील बंधू भगिनींनी ज्यांनी मला 8 दिवस आधी मला घरी येऊन सांगितलं होतं, म्हणजे आमच्या घरी वडिलांना काकांना सगळ्यांना सांगितलं होतं की परिस्थिती विचित्र दिसतंय, पण तुम्ही निर्णय घ्यायला घाबरू नका. ही त्यांच्यावरच्या विश्वासाखातीर मी शेवटच्या अर्ध्या तासामध्ये दुसरं उमेदवारी अर्ज दाखल करू शकलो आणि मला खरंच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं मी मनापासून आभार आहे की त्यांनी मला शेवटच्या अर्ध्या तासात माझ्यावर विश्वास दाखवला. त्या विश्वासाला सार्थ करून दाखवाल तुमचं पॅनल निवडून येईल साहेब. त्या विश्वासाला सार्थ
करून दाखवायची ही हत्तुरे परिवाराची व माझ्या प्रभागवासियांची जबाबदारी आहे. कारण आम्ही कोणाला शब्द दिलो तर शब्द जाणत असतो. त्यामुळे मी हे सार्थ करूनच मी दाखवायची इच्छा आहे. हत्तुरे ह्या नावामध्येच एक वलय आणि एक वजन आहे आणि ते म्हणूनच म्हणतात की हत्तुरे परिवाराचा दिलेला शब्द कधी माघार नसतो. शब्द शब्दच असतो. ते वजन आणि ती ताकद आणि ते वलय ह्या नावात दडलं आहे. म्हणूनच राष्ट्रवादीनं अगदी क्षणाचाही विलंब न करता उमेदवारी दिली आणि 16 तारखेला जो चमत्कार दिसेल किंवा दिसणार आणि कसा असेल आणि कशा पद्धतीनं असेल याकडे आता सगळ्याच राजकीय विश्लेषकाचं लक्ष लागून राहिलं आहे. ब्रेन न्यूज करता यासीन शेखसह मी नितीन पात्र.